नमस्कार. मी आहे पुरुषोत्तम पारधे. आपण बघत आहात न्यूज मराठी 15 हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल डंके की चोट पे. आणि आज आपण बघणार आहोत आयुष्यमान भारत या योजनेच्या वास्तवावर, जे कागदावर वेगळं आहे आणि जमिनीवर वेगळं दिसतंय. भारत सरकारने ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून मोठ्या गाजयावाजामध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली. योजनेचा उद्देश काय होता? गावागावात आरोग्य सेवा पोहोचवावी, गरीब माणसाला शहरात धाव घ्यावी लागू नये आणि प्रत्येक गावात प्राथमिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत. यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे CHO यांची नियुक्ती करण्यात आली. कागदावर त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे मित्रांनो. सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत OPD काढायची आहे. दुपारी गावात फिरस्ती कार्यक्रम, घराघरात जाऊन आरोग्य तपासणी करायची आहे. 30 वर्षावरील नागरिकांचा BP शुगर चेकअप करून समुपदेशन करायचं आहे आणि संध्याकाळी सगळी माहिती पोर्टलवर अपडेट करायची आहे. ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण प्रश्न असा आहे, हे सगळं खरंच बरोबर घडतंय का? कारण जळगाव जिल्ह्यातून जे चित्र समोर येतंय ते अत्यंत धक्कादायक आहे. आरोग्य विभागातच दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की अनेक CHO हे सरकारी कामापेक्षा स्वतःचे खासगी दवाखाने सांभाळण्यातच व्यस्त आहेत. सरकारचा वेळ, सरकारचं मानधन आणि सेवा मात्र खासगी, असा काही CHOंचा कार्यक्रम सुरू आहे. काही CHO तर राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या पक्षांच्या कार्यक्रमात ते अधिक सक्रिय असल्याचेही बोलले जातं. म्हणजे आरोग्य सेवा कमी आणि राजकीय सेवा जास्त, आरोग्य सेवा कमी आणि खासगी दवाखान्यातील सेवा जास्त. आणखी गंभीर आरोप म्हणजे काही CHO हे फुकटचे मानधन घेत असल्याचीही चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे. काम कमी, हजेरी पूर्ण आणि महिन्याच्या शेवटी खात्यात पैसे जमा. पण ही कथा इथेच संपत नाही मित्रांनो. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अशीही चर्चा आहे की हे सगळं सुरळीत चालावं म्हणून दरमहा 2,000चा हप्ता वरिष्ठांपर्यंत बिनदिक्कतपणे पोहोचवला जातो. हा गंभीर आरोप आहे. कारण जर आरोग्य व्यवस्थेतच भ्रष्टाचाराचं इंजेक्शन दिलं जात असेल तर मग ग्रामीण जनतेच्या आरोग्याचं काय होणार? जळगाव तालुक्यातील 2 CHOंबाबत तर अशीही चर्चा आहे की ते स्वतःचा ड्युटी चार्ट बाजूला ठेवून DHO कार्यालयासाठी हप्ता वसुलीचं काम करतात. म्हणजे गावामध्ये रुग्ण वाट पाहतोय आणि आरोग्य कर्मचारी अर्थात हा जो CHO आहे हा हप्ता वसुलीमध्ये व्यस्त आहे. मित्रांनो, सरकार योजना आणतं, कोट्यावधींचा निधी खर्च होतो, पण जर जमिनीवर अशी परिस्थिती असेल तर प्रश्न विचारले जाणारच. गावातला गरीब माणसाला वेळेवर BP तपासणी मिळते का? डायबिटीसचं निदान होतं का? घरभेटी या CHO मार्फत खरंच होतात का, की फक्त पोर्टलवरच आकडे अपडेट केले जातात? आज गरज आहे ती या CHOंच्या चौकशीची, गरज आहे पारदर्शकतेची आणि गरज आहे त्या ग्रामीण जनतेला न्याय देण्याची, ज्यांच्या नावावर योजना सुरू होतात पण लाभ मात्र कागदावरच राहतो. या संपूर्ण प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आता आरोग्य कर्मचाऱ्यांमधूनच दबक्या आवाजात होत आहे. कारण प्रश्न फक्त भ्रष्टाचाराचा नाही, प्रश्न आहे ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा. आणि आम्ही जनहितासाठी आवाज उठवणारच. डंके की चोट पे. तूर्त एवढेच. आपण बघत राहा आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल न्यूज मराठी 15. मी पुरुषोत्तम पारधे आपली रजा घेतोय.